नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या अंतर्गत नवोदय विद्यालय समिती अंतर्गत जी 2025-26 साठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या संदर्भातलं 26 डिसेंबर 2025 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातलं अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. रिक्रुटमेंट जी होती वेरियस टीचर अँड नॉन टीचिंग पोस्ट केंद्रीय विद्यालय संघटनांतर्गत म्हणजे नवोदय विद्यालय समिती अंतर्गत, तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी टीचर पदासाठी घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज केलेले आहे तर त्यांना एक्झाम सिटी अलॉटमेंट जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं जे आहे कुठले कुठले पदांसाठीची जाहिरात होती तर ते देण्यात आलेलं आहे. ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट लॅब अटेंडंट जे आहे त्यांची एक्झाम जी आहे तर ती असणार आहे 10 जानेवारी 2026. टायमिंग जो आहे सकाळी 9:30 ते 11:30 असणार आहे, 2 तास. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ जो आहे HQ आणि RO केडर जे आहे त्यांची एक्झाम असणार आहे 10 जानेवारी 2026 आणि परीक्षेची वेळ असणार आहे 2:30 ते 4:30 पर्यंत म्हणजे 2:30 ते 4:30 पर्यंतची. त्यानंतर असिस्टंट कमिशनर प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल जे आहेत यांच्या पदासाठीची परीक्षा असणार आहे 11 जानेवारी 2026. एक्झाम टायमिंग असणार आहे 9:30 ते 11:30. त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे टीचर, लायब्रेरियन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, फायनान्स ऑफिसर, ज्युनियर ट्रान्सलेटर, असिस्टंट इंजिनियर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेक्रेटरीएट असिस्टंट, स्टेनो ग्रेड 1 आणि स्टेनो ग्रेड 2 जे आहे तर त्यांच्या पदाची एक्झाम जी आहे तर ती असणार आहे 11 जानेवारी 2026. परीक्षेची वेळ असणार आहे 2:30 ते 4:30. ही जी केंद्रीय विद्यालय संघटनांतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती तर त्यासाठीचे एक्झाम डेट जे आहे त्या अलॉटमेंट झालेल्या आहेत. त्या संदर्भातलं 26 डिसेंबर 2025 रोजी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं. ज्या उमेदवारांनी केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय संघटनसाठी अर्ज केले आहेत तर त्यांनी त्यांचे हॉल तिकीट जे आहे तर एक्झामच्या जस्ट आधी जे आहे तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे त्यावर उपलब्ध होतील, तिथून तुम्ही चेकआउट करा. त्याच्या संदर्भातले अपडेट आल्याच्यानंतर नक्कीच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवणार आहे. तर ते पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्यायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.